कृष्णामाई गुदमरते. होय, ज्या नदीला आपण माऊली मानतो, ज्याच्या पाण्यावर पश्चिम महाराष्ट्रातील लाखो संसार फुलतात, ते आपली जीवनवाहिनी कृष्णामाई आज कारखान्यांच्या आणि मानवाच्या स्वार्थी प्रदूषणामुळे गुदमरून चालली आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल. कराड तालुक्यातील कवठे गावातील तो व्हिडिओ होता, ज्यामध्ये कृष्णा नदीच्या पाण्यावर हिरव्या रंगाचा एक भयानक थर साचलेला दिसत होता. ती केवळ एका गावाची समस्या नव्हती, तर ती कृष्णामाईने दिलेला धोक्याचा इशारा होता. कारण आता कवठे गावानंतर कराड तालुक्यातील पेरले गावातही कृष्णा नदीची अवस्था अत्यंत भयानक झाली. दैनिक प्रभातच्या वृत्तानुसार पेरले आणि शेवडे या दरम्यान गेल्या 4 ते 5 दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाण्यावर गडद हिरव्या रंगाचा एक जाड आणि विषारी थर तयार झालेला दिसतोय. धक्कादायक बाब म्हणजे हा हिरवा थर वरच्या प्रवाहातून खाली सरकतोय. म्हणजेच नदीत कुठेतरी वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी किंवा मैला सोडला जातोय, ज्यामुळे प्रदूषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या परिसरातील अनेक गावं पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी पूर्णपणे कृष्णा नदीवर अवलंबून आहेत. जर हे पाणी असं दूषित राहिलं तर याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर, लहान मुलांवर आणि पशुधनावर होणार आहे. म्हणूनच आता पेरले ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रदूषणाचं मूळ कारण शोधून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नदीच्या पाण्यावर असा गडद हिरवा जाड थर येणं याला विज्ञानाच्या भाषेत अलगल बूम असं म्हणतात, म्हणजे शेवाळाची अतिवृद्धी. जेव्हा कारखान्यांचं केमिकल मिश्रित रासायनिक पाणी किंवा शेतातील खत आणि शहरातलं सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडलं जातं, तेव्हा पाण्यात फॉस्फरस आणि नायट्रोजनचं प्रमाण प्रचंड वाढतं. हे घटक शेवाळासाठी खतासारखं काम करतात आणि त्यामुळे हे शेवाळ वेगाने वाढून नदीचा गळा घोटतं. हे शेवाळ पाण्याचा संपूर्ण ऑक्सिजन शोषून घेतं, ज्यामुळे पाण्यातील मासे आणि इतर जलचर मरू लागतात. हे दूषित पाणी जर प्राण्यांनी किंवा माणसांनी प्यायलं तर कावीळ, गॅस्ट्रो, उलट्या किंवा त्वचेचे गंभीर आजार होऊ शकतात. आता प्रश्न उपस्थित होतो की प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित प्रशासन नेमकी कशाची वाट पाहते? प्रशासनाने या पाण्याचे नमुने त्वरित लॅबमध्ये पाठवून त्यात कोणते घातक केमिकल्स आहेत हे जाहीर केलं पाहिजे. नदीच्या वरच्या प्रवाहात जे कारखाने बेकायदेशीरपणे दूषित पाणी सोडतायत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत नदीचे पाणी उकळून किंवा योग्य प्रकारे फिल्टर करूनच वापरा. कृष्णामाई केवळ एक नदी नाही, तर ती आपली संस्कृती आणि आपली संस्कृती टिकवणारी माऊली आहे. तिला वाचवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून झोपलेल्या प्रशासनापर्यंत हा आवाज पोहोचेल.